And today we'll be discuss kinds of continuous series. ठीक आहे. आपण या अगोदर कंटिन्यूस सिरीज म्हणजे काय ते बघितलेलं आहे. ॲक्च्युली आपण सिरीजचे जे प्रकार आहेत त्यामध्ये बघितलं आपण की इंडिव्हिज्युअल और सिंपल सिरीज, त्यानंतर डिस्क्रीट सिरीज आणि तिसरं जे आपलं कंटिन्यूस सिरीज. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघतो आपण की कंटिन्यूस सिरीज म्हणजे काय, त्यानंतर त्या कंटिन्यूस सिरीजचे घटक कुठले आहेत, ज्यामध्ये बघितलं आपण की क्लास लिमिट, क्लास इंटरवल, क्लास फ्रिक्वेन्सी आणि क्लास मिड व्हॅल्यू आहे की नाही. ते काल आपण चारही घटक आपण ते अभ्यासलो आणि त्यानंतर आज आपल्याला हे जे कंटिन्यू सिरीज जे आहे त्या कंटिन्यू सिरीजचा आपल्याला प्रकार कुठले आहेत ते आपल्याला बघावायचे आहेत. त्यामध्ये जनरली 5 प्रकार असतात आणि बघतो आपण की जेव्हा तुम्हाला एक्झामच्या प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू सिरीज हमखास असतोच. 16 मार्कासाठी विचारला जातो ते. आणि यामध्ये बघतो आपण की कंटिन्यू सिरीज जे असते तुम्हाला सिंपल सिरीज दिलं नसते कंटिन्यू सिरीजमधलं, तर ते तुम्हाला एकतर त्याचे जे प्रकार आहे लेस दॅन, मोर दॅन वगैरे, तर त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला की त्या सिरीजला आपल्याला कन्व्हर्ट करावा लागतो, आहे की नाही. त्यामुळे बघतो आपण की आज जे कंटिन्यू सिरीज आहे त्या कंटिन्यू सिरीजचं प्रकार कुठले आहेत, काइंड्स ऑफ कंटिन्यू सिरीज. तर ठीक आहे. काइंड्स ऑफ कंटिन्युअस सिरीज, त्याला आपण गटपदमाला म्हणू. गटपदमालेचे प्रकार, ठीक आहे. आपण कंटिन्यू सिरीज बघितलं. कंटिन्यू सिरीजमध्ये बघतो आपण की तुम्हाला पदांचा आकार किंवा पदसंख्या तुम्हाला दिली असते, म्हणजेच तुम्हाला एम दिलं असते आणि त्यासोबत तुम्हाला काय दिलं असते, त्याची फ्रिक्वेन्सी दिली असते, एफ दिली असते. परंतु बघतो आपण की तुम्हाला जे पद आकार किंवा पदसंख्या जी असते ती कशी दिली असते, तुम्हाला एक त्याचा ग्रुप बनवला असतो, गट तयार केले असते, आहे ना. जसं आपण काल बघितलं की 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 या पद्धतीने, किंवा जो इंटरव्हल क्लास आपण काल बघितलाय की त्यामधला डिफरन्स जो आहे त्याला आपण म्हणतो, त्या गटातील जो अंतर असतो, डिफरन्स असतो, त्याला आपण म्हणतो इंटरव्हल क्लास. तर बघतो आपण की जो जो ग्रुप आपण तयार करत असताना आपण खूप मोठी जर संख्या असेल तर आपण त्याचा ग्रुप जो इंटरव्हल क्लास जो आपण मोठा घेतो. जसं आपण बघितलं की 100 मार्काचं असल्यामुळे आपण त्याचे 10 ग्रुप तयार करू शकतो. मग 10-10चा आपण गटानं आपण तयार केलं तर ते 10 तुमचे ग्रुप बनतील. पण ते जर 1000 संख्या जर असेल तसं आपण 10-10चं केलं तर खूप मोठी माहिती होईल. मग त्यामुळे आपण काय करू, त्याला गट मोठा तयार करू आपण. 0 ते 100, 100 ते 200 असं गट तयार करू. त्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये तुमचं इंटरव्हल क्लास 100 झालं. त्यामुळे जी आपल्या जेवढं माहिती आहे ती माहिती किती आहे त्याचं आपण रचना लक्षात घेऊन आपण त्यानुसार आपण त्याचा गट तयार करूया, ठीक आहे. त्यानंतर बघतो की आपण जे कंटिन्यूस सिरीज आहे तुमचं गटपदमाला, त्या गटमालेचे प्रकार कुठले कुठले आहेत. तर आज आपण अभ्यासूया गटमालेचे प्रकार. पहिला जो प्रकार आहे तुमचा अपवर्जी, एक्सक्लुसिव्ह सिरीज. अपवर्जी पदमाला ह्याला इंग्लिशमध्ये म्हटला जातो एक्सक्लुसिव्ह सिरीज. काय अपवर्जी पदमाला ही तुमचं कंटिन्यू सिरीजचं एक प्रकार आहे की नाही. तर पहिल्यांदा आज आपण अपवर्जी पदमाला एक्सक्लुसिव्ह सिरीज काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर बघतो आपण इथे की सततक किंवा आपण गटपदमालेमध्ये बघतो का आपण की मागील गटाची उच्चतम सीमा म्हणजेच आपण त्याला म्हटलो तो अपर लिमिट L2 ही पुढील गटाची न्यूनतम सीमा L1, त्या लोअर लिमिट म्हणतो आपण, होते. म्हणजे सर्व गट एकमेकांना जोडलेले असतात, तेव्हा अशा पदमालेला आपण म्हणूया अपवर्जी पदमाला. जसं आपण याचं उदाहरण जर घेतलं आपण की बघतो आपण की तुम्हाला F आणि M म्हणजे M ची माहिती तुम्हाला दिली आणि F ची. M म्हणजेच काय, तुमचं एक कुठलं तरी मेजर असेल, कुठलं तरी व्हॅल्यू असेल किंवा कुठलं तरी साईज असेल, त्याला आपण म्हणतो पदांचा आकार किंवा पदसंख्या.
एम. ठीक आहे. जसं बघतो आपण की कंटिन्युअस मध्ये तुम्हाला जसं आपण बघितलं इथे की 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and 40 to 50. ही झालं त्याचं क्लास झालं तुमचं. बघतो आपण की मेजर दिला तुम्हाला, आपण ते गटामध्ये तयार केलाय. इथे बघतो आपण की 0 ते 10, 10चा गट, 10-10चा गट तयार केलो. त्यामुळे गट तयार झाले आपले 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी तुम्हाला पद आकार दिलाय किंवा पदसंख्या दिली आहे, त्याचं तुम्हाला पदमूल्य दिलं असते. ते पदमूल्य म्हणजे काय, तुमचं फ्रिक्वेन्सी असते. मग त्या जो गट आहे त्या गटामध्ये समाविष्ट होणारे असे किती आहेत ते तुम्हाला एफ मध्ये दिलेलं असते. ठीक आहे. जसं आपण फॉर एक्झाम्पल घेऊ इथे 2, 5, 8, 3, 2. ठीक आहे. आणि याचं जर फ्रिक्वेन्सीची आपण जर बेरीज केली तर तुम्हाला नंबर ऑफ जसं तुम्हाला स्टुडंट विचारलं असेल, नंबर ऑफ स्टुडंट म्हणून आपण त्याला एन, यांची सर्वांची टोटल म्हणजे तुम्हाला एन मिळेल. जसं इथे बघतो आपण की एन इज इक्वल टू या सर्व फ्रिक्वेन्सीची बेरीज करून घ्यायची. इथं 20. ठीक आहे. एन इज इक्वल टू 20. तर बघतो आपण की अपवर्जी पदमाला एक्सक्लुझिव्ह सिरीज कशाला म्हटला जातो. काय म्हटलंय, ज्या गटपदमालेत मागील गटाची उच्चतम सीमा म्हणजे अप्पर लिमिट L2 ही पुढच्या गटाची न्यूनतम सीमा लोअर लिमिट L1 होते. म्हणजेच सर्व गट एकमेकांना जोडलेले असतात, तेव्हा अशा पदमालेला काय म्हटला जातो, अपवर्जी पदमाला असे म्हटला जातो. आणि काय म्हटलंय की जसं बघतो आपण की आपल्याला जे गट दिलेला आहे यामध्ये म्हटलंय की जेव्हा उच्चतम सीमा ही त्याच्या पुढील गटाची काय बनते, न्यूनतम सीमा बनतो. ठीक आहे. आपण काल डिस्कस केला आहे पण ही जी तुम्हाला 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 याच्यामध्ये सीमा दिलेला तुम्हाला, गट सीमा दिलेला आहे का नाही. जसं पहिला जर बघितलं आपण 0 ते 10, त्याची गट सीमा किती आहेत, 2 आहेत. कुठले आहेत, एक न्यूनतम सीमा आणि दुसरी उच्चतम सीमा. त्याला असं म्हणतो आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आणि त्याला आपण सिम्बॉलिकल जे आहे L1 आणि L2. L1 म्हणजेच तुमचं लोअर लिमिट, ठीक आहे, आणि अप्पर लिमिट म्हणजे तुमचं L2. मग बघतो आपण की हे काय, त्या गटाचे दोन सीमा आहेत L1 आणि L2. मग बघतो आपण की जसं आपण 0 ते 10 हा गट घेतला आपण, या गटाचे दोन सीमा कुठल्या आहेत तर बघतो आपण की L1 याच्यामध्ये आणि L2 आहे. मग न्यूनतम सीमा किती आहे, लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट किती आहे L2 10 आहे. तसंच बघतो आपण नेक्स्ट दुसरा जो ग्रुप आहे तुमचं समोरचं त्याचं, त्यामध्ये बघतो आपण की 10 ते 20 दिलेलं तुम्हाला. 10 ते 20 मध्ये बघतो आपण की L1 लोअर लिमिट किती आहे तुमचं 10 आहे, तर अप्पर लिमिट किती आहे तिथे 20 आहे. असं आपण सर्वांचं जर बघितलं तर बघतो आपण की तुम्हाला डाव्या साईडला 0, 10, 20, 30, 40 दिले ना डाव्या साईडला. हे सर्व त्या गटाची काय आहे, L1 आहे, लोअर लिमिट आहे. आणि बघतो आपण की जे उजव्या साईडला तुम्हाला दिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50 हे काय त्या गटाकरिता असणारे ते अप्पर लिमिट आहेत, म्हणजेच ते L2 आहेत. ठीक आहे. एवढं समजलं L1 कशाला आणि L2 कशाला म्हणतात ते. प्रत्येक गटामध्ये दोन सीमा असतात. न्यूनतम सीमाला आपण म्हणतो L1 आणि उच्चतम सीमाला म्हणतो आपण L2. त्यामुळे बघतो आपण की डाव्या साईडला जी दिली असेल तुमच्या तिला आपण म्हणू L1 आणि उजव्या साईडला दिली असेल तिला L2. आणि त्यानंतर बघतो आपण की अपवर्जी जी पदमाला आहे त्याची रचना कशी केली आहे, डेफिनेशन कशी केली आहे की सतत पदमालेतील किंवा गटपदमालेतील ही गटपदमाला आहे. यामधील मागील गटाची उच्चतम सीमा, मागील गटाची जसं आपण हे दोन गट घेतला आपण 0 आणि 10, मागील गटातील उच्चतम सीमा म्हणजे मागील गट कुठला झाला तुमचं
जसं आपण 10 ते 20 याचा विचार करूया आपण. ठीक आहे. तर या गटाचा आपण जेव्हा विचार करत असताना बघतो आपण की या गटाचं मागील गट कुठला आहे? आधीचं 0 ते 10. ठीक आहे. मग या मागील गटाचं उच्चतम सीमा बघतो आपण की मागील गट कुठला तुमचा 0 ते 10 आहे. याची उच्चतम सीमा L2 किती आहे? 10 आहे. ठीक आहे. ही काय बनत आहे की त्या गटाची न्यूनतम सीमा बनत आहे, म्हणजे L1 ची किंमत बनत आहे. ठीक आहे. आणि हे कसं एकमेकाशी ते जुडलेले असतात. अशा पदमालेला आपण काय म्हणतो? अपवर्जी पदमाला. मग आपण इथे बघू शकतो आपण की पहिला जो गट आहे तुमचा 0 ते 10, ही आहे तुमची L1 आणि ही आहे तुमची L2. ठीक आहे. पहिल्या गटाची जे L2 जी आहे 10, ही काय म्हणते त्याच्या पुढील गटासाठी काय म्हणताय? L1 बनताय. बघतो ना आपण L2 ची किंमत किती आहे? ते पहिल्या गटामध्ये 10 आहे. तर दुसऱ्या गटामध्ये L1 ची किंमत किती बनताय? 10 म्हणताय. त्यानंतर दुसऱ्या गटाचा विचार केला आपण तर दुसऱ्या गटाचं L2 किती आहे? 20 आहे. तर ते त्याच्या समोरील गटाकरता काय बनताय? L1 बनताय. या गटाचा विचार केला आपण तर या 20 ते 30 या गटाची जे L2 जी आहे अप्पर लिमिट आहे किती आहे ते? 30 आहे. त्याच्या समोरच्या गटाचा काय म्हणताय ते? L1 बनताय. म्हणजे बघतो आपण की मागील गटाची जे उच्चतम सीमा असेल ती काय बनते? त्या समोरील गटाची ते न्यूनतम सीमा बनताय. म्हणजे L2 असेल तर ती काय बनताय? पुढील गटासाठी L1 बनताय. इथे बघतो आपण 10-10, 20-20, 30-30, 40-40 दिसतो. म्हणजे वरच्या गटाची जी L2 जी आहे ती काय बनते? त्याच्या समोरची गटासाठी L1 बनताय. याचा विचार केला आपण या गटाची जी L2 आहे 20 ही त्याच्या पुढील गटासाठी काय बनताय? L1 बनताय. असं आपण जेवढ्या काय गट पाडले असं आपण त्यांचं असंच असेल की त्या त्याच्या आधीच्या गटाची जी L2 असेल ती त्याच्या समोरील गटाकरिता L1 बनेल. त्यामुळे लक्षात ठेवायचं ही जी व्हॅल्यू आहे ही सारखी असायला पाहिजे. दिसतो आपल्याला? पहिल्या गटाची L2 10 तर दुसऱ्या गटाची ती काय म्हणतात? 10 ही L1 बनताय. दुसऱ्या गटाची L2 किती आहे? 20 तर ही त्याच्या समोरील गटाकरिता काय बनताय? L1 बनताय. तिसऱ्या गटाची L2 जी आहे 30 आहे त्या समोरच्या गटासाठी काय म्हणतात? ती L1 बनताय. ठीक आहे. असं असेल तर असं जेव्हा तुम्हाला दिलं असेल पदमाला तर आपण त्याला म्हणूया कुठला? अपवर्जी पदमाला. आणि शेवटी एक सांगायचं म्हणजे की तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला कंटिन्युअस सीरीजमध्ये कुठलाही प्रकार दिला असेल तर ते तुम्हाला या अपवर्जी पदमालेमध्ये त्याला रूपांतर करणे फार गरजेचे आहे. म्हणजेच काय? पहिल्या गटाची L2 हे त्याच्या दुसऱ्या गटासाठी काय बनायला पाहिजे? L1 बनायला पाहिजे. ठीक आहे. पहिल्या गटाची L2 ही त्याच्या दुसऱ्या गटासाठी L1 बनायला पाहिजे. या स्वरूपात असं आला पाहिजे. तरच काय की तुमचं जी कुठली जी पदमाला तुम्हाला दिली असेल त्याचं रूपांतर आपण कुठे करू? अपवर्जी या पदमालेमध्ये आपण करू. ठीक आहे. तर इथे लक्षात ठेवायचं की तुम्हाला कंटिन्युअस सीरीजमध्ये कुठलाही जर तुम्हाला प्रकार दिला असेल कंटिन्युअस सीरीजचं समोर बघूया आपण जे प्रकार कुठला आहे ते त्या प्रकाराचा आपल्याला या प्रकारामध्ये अपवर्जी पदमाला या प्रकारामध्ये त्याला कन्वर्ट करणे फार गरजेचे आहे. तरच आपण मीन, मीडियन किंवा मोड हे आपण काढू शकतो. ठीक आहे. ही झाला पहिला प्रकार अपवर्जी पदमाला. तर काय? पहिल्या गटाची L2 हे त्याच्या पुढील गटासाठी काय बनतो? L1 बनतो. अशा स्वरूपाच्या पदमालेला आपण म्हणूया अपवर्जी पदमाला. एकदम सोपी डेफिनेशन. ऑब्झर्वेशन जर केलं आपण प्रॉब्लेमचं मेजरचं तर काय दिसतं आपल्याला? पहिल्या गटाची L2 ही त्याच्या पुढील गटासाठी काय बनताय? L1 बनताय. जसं म्हणतो पहिला गट आहे तुमचा 0 ते 10 याची किंमत आहे L2 ची 10 ही त्याच्या पुढील गटासाठी काय बनताय? L1 बनताय. ठीक आहे. अशा स्वरूपाच्या पदमालेला आपण म्हणूया अपवर्जी पदमाला एक्सक्लुसिव्ह सिरीज. ओके. पदमाला ठीक आहे. तर सोपं म्हणायचं अपवर्जी पदमाला आपण कशा म्हणू की पहिल्या गटाची जी L2 आहे त्याच्या पुढील गटासाठी काय बनायला पाहिजे? ती L1 बनायला पाहिजे. जसं बघतो आपण पहिल्या गटाचं L2 जी आहे ही काय असते? त्याच्या पुढील गटासाठी L1 बनते. म्हणजे बघा 10 आहे इथे L2 ची किंमत त्याच्या पुढील गटासाठी काय बनताय? 10च बनताय L1 ची किंमत. ठीक आहे. याचा जर विचार केला आपण 10 ते 20 तर याचं L2 जी आहे किती? 20 हीच काय बनते? त्याच्या पुढील गटासाठी L1 ची किंमत बनताय. म्हणजे L2 ची किंमत 20 आहे पहिल्या या गटासाठी ती समोरच्या गटासाठी काय बनताय? L1 ची किंमत 20 बनताय. अशा स्वरूपात जर असेल तर आपण त्याला म्हणूया अपवर्जी पदमाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे
प्रकार जो आहे समावेशी पदमाला, समावेशी पदमाला इन्क्लुसिव्ह सिरीज. आता समावेशी पदमाला म्हणजे काय, जसं आपण अपवर्जी बघितलं, आपण काय म्हटलं त्यांनी की पहिल्या गटाचं जे L2 जे आहे त्याच्या पुढील गटासाठी काय बनतो, L1 बनतो. इथे बघतो आपण की समावेशी पदमालामध्ये ती पहिल्या गटाचं जे L2 आहे त्याचं L1 न बनता त्या समोरील संख्या येत असते. जसं आपण बघतो की इथे L1 पहिला जो ग्रुप आहे तुमचा 0 to 10, ठीक आहे, याच्यामध्ये L1 ची किंमत 0 आहे तुमचं आणि L2 ची किंमत 10 आहे. त्यानंतर जर पुढल्या ग्रुपचा जर आपण विचार करू तर ते कसे झालं पाहिजे की पहिल्या ग्रुपचं जे L2 आहे ही त्याच्या पुढील ग्रुपकरिता L1 न बनता ती त्यात समोरील संख्या बनते. म्हणजेच काय होणार, L2 ची किंमत किती आहे इथे 10 आहे. आता ती L1 बनत असताना कसं की 10 नाही बनणार, की त्याची समोरची संख्या म्हणजे कुठली असेल 11. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला 1चा डिफरन्स दिसतो आपल्याला. L2 ची किंमत 10 आहे आणि L1 ची किंमत किती आहे 11 आहे. म्हणजे काय की यामध्ये बघतो आपण की मागील गटातील जे L2 जी आहे ती L2 ची किंमत L1 ची किंमत न होता त्याची समोरील संख्या येत असते. म्हणजे बघतो आपण इथे की L2 ची किंमत किती आहे 10 आहे, हे त्याच्या पुढील गटाकरिता L1 बनत असताना ते 10 बनत नाही, तर त्याच्या 10च्या समोरील संख्या कुठली आहे तुमची मग 11 आहे, ते L1 बनत असतो, आहे की नाही. जसं L2 ची किंमत 9 असेल तर L1 ची किंमत किती बनेल, ते 10 बनेल, म्हणजे एक संख्या समोर. ठीक आहे, तर अशी आपल्याला अशी जी पदमाला असेल त्याला आपण म्हणू समावेशी पदमाला. तर बघतो आपण इथे की गट पदमालेत किंवा सतत पदमालेमध्ये मागील गटाची उच्चतम सीमा म्हणजेच L2 ही पुढील गटाची न्यूनतम सीमा L1 न होता त्या पुढील अंक पुढील गटाची न्यूनतम सीमा बनतो. अशा पद्मालेला आपण समावेशी पद्माला असे म्हणूया. काय म्हटलंय की मागील गटाची L2 ही त्याच्या पुढील गटाकरिता L1 न बनता त्या पुढील जी संख्या अंक असते ती अंक येत असते, संख्या येत असते. अशा रचनेला म्हणून आपण समावेशी पद्माला. उदाहरण जर घेतलो आपण तर फॉर एक्झाम्पल परत तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला गटामध्ये दिलं असेल. झिरो ते 5, 6 ते 11, 12 ते 17, 18 ते 23, 24 ते 29 आणि 30 ते 35. ठीक आहे, ठीक आहे. आपण फॉर एक्झाम्पल घेतला, तुम्हाला मेजर किंवा व्हॅल्यू किंवा तुम्हाला साईज दिलं असेल, आहे की नाही. ती कसं दिला बघा, 0 to 5, 6 to 11, 12 to 17, 18 to 23, 24 to 29 and 30 to 35. आणि त्या जे तुम्हाला मेजर दिला M दिला त्याची तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिल्या मग 2, 5, 8, 3, 2, 1. ठीक आहे, इथे बघतो आपण की जसं आपण अपवर्जी जे पद्माला बघितलं त्याचं उदाहरण बघितलं आपण, ते तुम्हाला M मेजर तुम्हाला दिलं होतं. ते कसं दिलं होतं, ते कंटिन्युअस होतं. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 असं ते कंटिन्युअस होतं, एकमेकाला जोडलं होतं. परंतु इथे दिसतो का आपल्याला समावेशीमध्ये 0 to 5, नंतर 6 to 11, 12 to 17, 18 to 23, 24 to 29 and 30 to 35. याचं ऑब्झर्वेशन केलं आपण की मागचं जो आपण उदाहरण बघितलं आणि या उदाहरणाचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतो आपल्याला की त्या अपवर्जी पद्मालेमध्ये आपण जो काय उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये कसं होतं
पहिल्या गटाची L2 हे त्याच्या पुढील गटासाठी काय बनते 11 बनत होती. म्हणजेच काय पहिल्या गटाची L2 म्हणजे 5 तुमची ही त्याच्या पुढील गटासाठी काय बनते 11 बनत होती. म्हणजे इथे 5 येत होतं आहे की नाही. याचा जर विचार केला आपण 6 to 11 तर या गटाची L2 किती आहे 11 आहे. ही त्याच्या पुढील गटासाठी काय बनत होतं 11 बनत होतं. म्हणजे 11 बनत होतं. पण इथे किती आहे 12 दिसतो. म्हणजे काय दिसतं आपल्याला की मागील गटाची L2 ही त्याच्या पुढील गटाकरिता 11 न बनता मागील गटाची जसं हा जर आपण गटाचा विचार केला 6 ते 11 त्याचा आधीचा गट कुठला आहे तुमचा 0 ते 5. ठीक आहे. बघतो आपण इथे की मागील गटातील L2 5 दिला तुम्हाला. ही काय करतो की त्याच्या समोरील गटाकरिता L1 न बनता म्हणजे 5 L2 आहे ही L1 ची किंमत 5 व्हायला पाहिजे. पण L1 ची किंमत 5 न होता L1 न बनता काय बनताय त्या समोरील संख्या. मग L2 ची किंमत किती होती 5 होती. मग त्या 5 नंतर समोर संख्या कुठली होती तुमची 6. तर ती 6 बनता L1. ठीक आहे. असंच बघतो आपण की दुसरं जे आहे तुमचं L2 ची व्हॅल्यू 11 दिलेलं आहे. L1 ही L1 जी आहे L2 ची किंमत ही पुढील ग्रुप्स करिता L1 न बनता म्हणजे L1 ची किंमत L1 न बनता काय आपल्याला त्याच्या समोरची संख्या मग कुठली बनले ते 12. असं बघतो आपण सर्व ग्रुपचा जर विचार केला आपण जसं लास्ट घेतला आपण 24 to 29 तर यामध्ये बघतो आपण की 24 हे तुमचं L1 आहे आणि 29 हे तुमचं L2 आहे. ही L2 काय असेल त्याच्या समोरच्या गटाकरिता काय बनायला पाहिजे L1 बनायला पाहिजे. म्हणजे समोरचा गट आहे तुमचा 30 to 35 परंतु जे L2 जी आहे 29 ही त्याच्या समोरची गटाकरिता काय बनायला पाहिजे L1 बनायला पाहिजे. पण इथे L1 बनलाय का 29 बनलाय का नाही. तर 29 चं समोरची जी संख्या आहे कुठली आहे ती 30 तर 30 बनलेला आहे. ठीक आहे. तर या सर्वांमध्ये बघतो आपण काय दिसतं आपल्याला इथे 1 चं डिफरन्स. ठीक आहे. त्यामुळे बघतो आपण की जेव्हा तुम्हाला उदाहरणामध्ये तुम्हाला या टाईपचं तुम्हाला समावेशी इन्क्लुझिव्ह सिरीज तुम्हाला दिलं असेल अशा वेळेस तुम्हाला मीन काढायचं असेल मीडियन काढायचं असेल किंवा मोड काढायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही जी सिरीज आहे या सिरीजचं काय करावं लागेल तुम्हाला जी आपण पहिली जी आपण प्रकार बघितला आपण अपवर्जी जी सिरीज आपण पद्माला जी बघितली त्या अपवर्जी पद्मालेमध्ये त्याला रूपांतर करावं लागेल. म्हणजेच काय अपवर्जी पद्माला म्हणजे काय पहिल्या गटाची L2 ही त्याच्या पुढील गटासाठी L1 बनायला पाहिजे. मग याचं सुद्धा आपण बघूया पहिल्या गटाची L2 जी आहे त्याच्या पुढील गटासाठी L1 बनायला पाहिजे. परंतु बघतो आपण इथे उदाहरणामध्ये की पहिल्या गटाची L2 हे आहे त्याच्या पुढील गटासाठी L1 न बनता त्या समोरची संख्या आहे. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल की हे जे तुम्हाला मेजर दिलाय या सर्व मेजर तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आणि त्याला कुठल्या स्वरूपात तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे जी आपण पहिली जी पद्माला बघितली अपवर्जी पद्माला त्या स्वरूपात तुम्हाला त्याचं कन्वर्ट करावं लागतो. मग बघतो आपण की परत तुम्हाला इथे मग परत काय करावं लागेल की जे काय तुम्हाला मेजर दिलाय त्या मेजरचं तुम्हाला फक्त मेजरचा फ्रिक्वेन्सीचा इथे विचार करायचा नाही. फ्रिक्वेन्सीची तुमची जशी तशी असेल फक्त काय करावं लागेल तुम्हाला जे काय मेजर तुम्हाला दिलाय हे मेजर बघतो आपण की पहिल्या गटाची L2 ही त्याच्या पुढील गटासाठी L1 बनलेलं नाही आहे. त्याकरिता आपल्याला कसं पाहिजे की पहिल्या गटाची L2 ही त्याच्या पुढील गटासाठी L1 व्हायला पाहिजे. जसं एक्झाम्पल घेतलं 0 to 10 10 to 20 20 to 30 म्हणजे काय दिसतो आपल्याला 0 to 10 L2 ची किंमत 10 आहे पुढील गटासाठी ते L1 बनत आहे 10 to 20 बनत आहे. या स्वरूपात त्याची मांडणी करायची आहे. ठीक आहे. आणि हे करत असताना बघतो आपण कन्वर्ट करत असताना की नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्हाला समावेशी इन्क्लुसिव्ह सिरीज तुम्हाला दिलं असेल ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि जर ओळखता आलं आपल्याला आणि आपल्याला समजलं की ती इन्क्लुसिव्ह सिरीज आहे किंवा समावेशी सिरीज आहे तर अशा वेळेस तुम्हाला याचं रूपांतर कुठे करावं लागतो अपवर्जी सिरीजमध्ये तुम्हाला अपवर्जी पद्मालेमध्ये तुम्हाला रूपांतर करावं लागतं. आणि हे करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की 0.5 कारण काय की यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे बघतो ना आपण 0 to 5 6 to 11 12 to 17 यामध्ये फरक कितीचा आहे 1 चा डिफरन्स आहे. कारण काय की L2 ची किंमत L1 न बनता त्याच्या समोरची संख्या येत आहे. म्हणजे जसं बघतो आपण 5 आहे 5 समोरची संख्या 6 बनत आहे. इथं L2 ची किंमत 11 आहे त्या समोरची संख्या 12 बनत आहे. इथे बघतो आपण 17 आहे L2 ची किंमत त्या समोरची संख्या बनत आहे 18. इथे 23 आहे तर 24 बनलेला आहे. ठीक आहे.
29 आहे तर 30 बनलेले आहे. तर अशा वेळेस आपल्याला याचं अपवर्जी पदमालेमध्ये रूपांतर करायचं आहे आणि हे रूपांतर करत असताना बघतो आपण नेहमी 0.5 ही व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आणि ही जी व्हॅल्यू जी आहे काय करायचं तुम्हाला मग तुम्हाला L1 कुठली आणि L2 कुठली हे माहित असायला पाहिजे. जे काय तुम्हाला समावेशी पदमालेमध्ये जी काय तुम्हाला माहिती दिली असेल त्याचं तुम्हाला L1 ची व्हॅल्यू कुठली आहे आणि L2 ची व्हॅल्यू कुठली आहे हे माहित असायला पाहिजे. तर आपण सोप्या भाषेमध्ये आपण समजण्याकरता आपण बघतो आपण सिरीजच्या डाव्या साईडला जे काही संख्या तुम्हाला दिल्या असतील त्या गटाची काय असेल L1 असेल आणि उजव्या साईडला तुम्हाला जी काय व्हॅल्यूज दिली असेल तुम्हाला त्या गटाची ती असेल तुमची L2 असेल. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग दिसतो आपल्याला इथे हे सर्व व्हॅल्यू काय L1 ची व्हॅल्यू आहे आणि ही सर्व व्हॅल्यू कुठल्या आहेत L2 ची व्हॅल्यू आहे. आणि बघतो आपण की जेव्हा तुम्हाला अशा स्वरूपाची म्हणजे समावेशी पदमाला दिली असेल तर अशा वेळेस तुम्हाला समावेशी पदमालेचं अपवर्जी पदमालेमध्ये रूपांतर करायचं आहे. अपवर्जी पदमाला म्हणजे पहिल्या गटाची L2 ही त्याच्या पुढील गटासाठी L1 बनायला पाहिजे या स्वरूपात व्हायला पाहिजे. मग आपण काय करू जे काय तुम्हाला दिलेलं आहे त्याचं आपण कन्वर्ट करूया. मग कन्वर्ट करताना काय करायचं मेजर तुम्हाला ओरिजिनल व्हॅल्यू दिली आहे 0 to 5. ठीक आहे. मग बघतो आपण की पहिला जो गट आहे तुमचा 0 to 5 याचं काय करायचं आपल्याला की L1 मध्ये बघतो आपण की L1 मध्ये काय करू आपण 0.5 किंवा 0.5 म्हणतो आपण ते मायनस करायचं आहे आणि L2 मध्ये काय करायचं आहे ते तेवढी व्हॅल्यू ऍड करायची आहे. ठीक आहे. मग बघतो आपण इथे ती काय आहे तुमचं L1 ची किंमत आहे तुमची L1 ची किंमत आहे पहिल्या गटाची 0. यामध्ये काय करू आपण 0.5 मायनस करू. ठीक आहे. किती होतं ते काय म्हटलंय की पहिला जो तुमचं ग्रुप आहे त्याचं L1 जे आहे किती आहे 0 आहे. त्यामध्ये काय करू आपण L1 मध्ये नेहमी L1 च्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला 0.5 मायनस करायचं आहे. किती होईल ते मायनस 0.5. दुसरं जे तुम्हाला दिलेलं आहे दुसरा ग्रुप आहे तुमचं त्याची L1 ची किंमत आहे 6. काय होईल 6 मायनस 0.5 त्यानंतर 12 मायनस 0.5 18 मायनस 0.5 24 मायनस 0.5 and 30 मायनस 0.5. अशा पद्धतीने आपण जर मायनस केलं तर तुम्हाला मिळेल L1 ची किंमत. ठीक आहे. मग 0 मधून आपण मायनस 0.5 मायनस केलं तुम्हाला काय म्हटलं मायनस 0.5. त्यानंतर 6 मधून आपण 0.5 मायनस केलं तर तुम्हाला मिळेल 5.5. 12 मधून 0.5 मायनस केलं तर तुम्हाला मिळेल 11.5. 18 मधून 0.5 मायनस केलं तर 17.5. 24 मधून जर मायनस केलं तुम्ही तर 23.5 आणि 30 मधून जर मायनस केलं तुम्ही 0.5 तर तुम्हाला मिळेल 29.5. ठीक आहे. काय मिळालं मायनस 0.5 5.5 11.5 17.5 ते 23.5 आणि 29.5. काय केलं आपण L1 च्या किमतीमधून आपण 0.5 ही व्हॅल्यू काय केलं मायनस केलं आणि ही जी व्हॅल्यू झाली तुमची आता L1 ची. तसंच L2 ची बघायचं L2 तुम्हाला दिला उजव्या साईडला त्यामध्ये काय करायचं 0.5 हे प्लस करायचं. नेहमी लक्षात ठेवायचं की L1 मध्ये 0.5 मायनस करतो आणि L2 मध्ये 0.5 प्लस करतो. मग काय होणार 5 प्लस 0.5 इज इक्वल टू 11 प्लस 0.5. त्यानंतर नेक्स्ट आहे 17 प्लस 0.5 23 प्लस 0.5 29 प्लस 0.5 आणि 35 प्लस 0.5 यांची बेरीज जर केलो आपण
तर तुम्हाला मिळेल 5 प्लस 0.5 5.5 11 प्लस 0.5 11.5 17 प्लस 0.5 17.5 23 प्लस 0.5 23.5 29 प्लस 0.5 29.5 and 35 प्लस 25 30.5 बघतो ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्यात हे काय L2 ची किंमत. ठीक आहे. आता याची जर आपण मांडणी केली याच्यामध्ये तर काय दिसेल बघा L1 ची किंमत आहे -0.5 त्यानंतर आहे 5.5 11.5 17.5 23.5 आणि 29.5 हे झालं L1 ची किंमत लिहिली आपण. त्यानंतर आपण लिहूया त्यासमोर L2 ची किंमत. L2 काढलेली आपण ही L2 ची किंमत लिहा 5.5 11.5 17.5 23.5 29.5 and 35.5 झालं. हे झालं आपलं फायनल. मग आता याचं ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे. जे आपण आता काढलं ना L1 ची किंमत आणि L2 ची किंमत कन्वर्ट केलं आपण. आता याचं ऑब्झर्वेशन करा. आपल्याला कसं पाहिजे होतं अपवर्जी पदमाला जी पहिला प्रकार बघितला आपण त्या पद्धतीने असायला पाहिजे की पहिल्या ग्रुपचं L2 हे त्याच्या पुढील ग्रुपसाठी L1 बनायला पाहिजे. मग बघतो आपण पहिल्या ग्रुपचं L2 5.5 ही त्याच्या पुढील ग्रुपसाठी काय बनताय L1 बनताय म्हणजेच 5.5 बघा ही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू सारखी आहे. ठीक आहे. आणि याच्यासमोर मग त्याची जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली होती ती फ्रिक्वेन्सी त्यासमोर जसं तसं लिहून घ्यायचं. तर या पद्धतीने बघतो आपण की जर तुम्हाला जर समावेशी पदमाला तुम्हाला दिली असेल तर अशा वेळेस आपण काय करतो की त्या समावेशी पदमालेचं आपण अपवर्जी पदमालेमध्ये रूपांतरित करतो. आणि रूपांतरित करत असताना बघतो आपण की नेहमी लक्षात ठेवायचं की समावेशी पदमालेमध्ये जे तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल मेजर दिलं असेल त्याचं L1 कुठलं आणि L1 कुठला आणि L2 कुठला हे लक्षात घ्यायचं. आणि नेहमी L1 मधून 0.5 मायनस करायचं आणि L2 मध्ये 0.5 प्लस करायचं. असं सर्व L1 मधून आपण 0.5 मायनस केलं आणि सर्व L2 मधून आपण जर काय 0.5 प्लस केलं तर तुम्हाला जी तुम्हाला समावेशी पदमाला दिली होती त्याचं रूपांतर तुम्ही अपवर्जी पदमालेमध्ये करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर समावेशी पदमालेचं अपवर्जी पदमालेत रूपांतर केल्यानंतर मग त्याचं काय करायचं तुम्हाला जे काय तुम्हाला मेजर दिलं असेल तुम्हाला कॅल्क्युलेट विचारलं असेल ते त्या पद्धतीने काढून घ्यायचं. तर आजच्या लेक्चरला आपण फक्त दोनच प्रकार बघितलं. त्यामध्ये बघतो आपण की एक अपवर्जी पदमाला कशी असते काय असते ते आपण समजून घेतलं. आणि दुसरं जे आहे समावेशी पदमाला कशी असते त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं कन्वर्ट कशामध्ये अपवर्जी पदमालामध्ये कसं केलं जातं ते आज आपण बघितलं. आणि त्यानंतर